हो. हर हर महादेव मित्रांनो, आज आपण आलेलो आहो एका अशा पुरातन पौराणिक आणि खूप जुन्या अशा महादेव मंदिर ज्याचं नाव आहे श्री क्षेत्र कोळेश्वर संस्थान, रोहिणखेड, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. तर आज आपण या प्राचीन मंदिराबद्दल थोडंसं माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि दर्शनाचा जो आपल्याला योग आलेला आहे ते दर्शनसुद्धा घेऊ आणि आपलं जे जीवन आहे ते धन्य करूया. तर चला आपण थोडं मंदिराचे तुम्हाला जे आहे आपण दर्शनाचा या माध्यमातून योग आलेला आहे तर तो पूर्ण करूया. चला. हे मुलं इथं जे आहेत हे इथले लोकल मुलं आहेत. हे इथं रोज दर्शनाला आणि आरतीला वगैरे येत असतात. तर आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये आपण एंट्री केलेली आहे. आपण बघू शकता कोळेश्वर महादेव संस्थान, रोहिणखेड, तालुका मोताळा. याचे जे पुजारी आहेत ते संजय स्वामी आणि अध्यक्ष जे आहेत गोपाल अप्पा तोत्रे सर. इथून हा मंदिराचा परिसर सुरू होत आहे. खूप असा मस्त हिरवळने व्यापलेला आणि इथं आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम नंदी महाराजांची खूप छान अशी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. तर ते आपण बघू शकता. खूप असं मनमोहक असे मूर्तीचं रूप आहे. आणि हा जो परिसर आहे आपण आता समोर चाललोच आहे. आणि इथं आल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जी एक महादेवाची इथं मूर्ती मंदिराच्या बाहेरच आपल्याला दर्शनाकरता पाहायला मिळते. तर खूप अशी उंच मूर्तीची इथं स्थापना केलेली आहे. आपण बघू शकता. अतिशय मनमोहक हे रूप आपल्याला बघायला मिळत आहे. आणि जो मंदिराचा जो परिसर आहे खूप छान असा हिरवळीने म्हणजे निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला खूप छान अशी अनुभूती येत आहेत. तर आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आता एंट्री करत आहे. आपण बघू शकता ही मंदिराची जी आहे ही पूर्ण तटबंदी केलेली. ही खूप जुनी प्राचीन जागा आहे. हे बघा इथं हे खूप जुनं पिंपळाचं झाड आहे. आणि हा जो आहे हा असा तटबंदी केलेला हा बुरुज आपल्याला बघायला मिळतो. आणि श्री कोळेश्वर महादेव संस्थान या मंदिराच्या समोरच आपल्याला इथे गणपतीची प्राचीन मूर्ती बघायला मिळते. ही मूर्तीसुद्धा खूप जुनी आहे असं सांगितलं जातं. आणि जसं मंदिराचं जे गेट आहे त्यामध्ये पूर्ण आपल्याला प्रवेश करताना आपल्याला पूर्ण झुकून खाली जावं लागतं. आणि आतमध्ये सुद्धा जे आहे पूर्ण मंदिराची तटबंदी केलेली आहे. इथं सुद्धा एक महादेवाची पिंड याची स्थापना केलेली आहे. काही भक्त बाहेरच्या बाहेर दर्शन वगैरे घेऊ शकतात. आणि इथं जे आहे हे पूर्ण तटबंदी केलेलं मंदिर आहे. आणि मंदिराची जे ध्वजा आहे ती उंच आणि दिमागदार अशी डौलत आहे. तर आता चला आपण मंदिराचा जो परिसर आहे
त्यामध्ये आपण एंट्री करूया. आतमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला महाराजांचं दर्शन होतं. हर हर महादेव. महादेवाचं जे आपल्याला इथं नंदी महाराजांचं दर्शन होते. या साईडला सुद्धा काही प्राचीन मूर्ती आहेत. आणि इथं जे आहे इथं पुन्हा मोठी अशी गणपती महाराजांची पिंड आहे आणि त्यासमोर मूषक महाराजसुद्धा आहेत. आणि आता आपण मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि तिथं तुम्ही बघू शकता की खूप मोठी पिंड जी आहे आपल्याला इथं आपल्याला बघायला मिळत आहे. हे बघू शकता. इतकी मोठी पिंड मी आतापर्यंत तरी पाहिलेली नाही. आणि या अशा एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या महादेवाच्या पिंडीचा दर्शन घेण्याचा योग आज मला आला. मी माझे सौभाग्य समजतो. आणि इथं आपण बघू शकता इथे पंचमुखी महादेवाचं जे आहे हे सुद्धा ठेवलेलं आहे. आणि खूप असं प्राचीन मंदिर आहे. हे बघून घ्या. खूप जुनं मंदिर आहे. आणि इथे जे मुलं आहेत जे आहे शंखनाद. आणि दररोज सकाळी 8 वाजता महादेवाची या मंदिरामध्ये आरती होत असते. आणि खूप सुंदर अशा प्रकारे इथचे जे भाविक भक्त आहेत महादेवाच्या या पिंडीला खूप चांगल्या प्रकारे फुलांनी आणि रोज वेगवेगळे फुलांनी आणि फूल हार वगैरे यांनी सजवलेलं असते. तर आपण बघू शकता. आणि इथं काही मंदिराच्या बाहेर काही भाविक भक्त आहे. आपण त्यांच्याकडून जाणण्याचा प्रयत्न करूया की हे मंदिर किती वर्ष जुने आहे. हे मंदिर किती वर्ष जुनं आहे भाऊ? 900 ते 1000 वर्षापर्यंत आहे. 900 ते 1000 वर्ष जुनं वर्ष आहे ना. बरं बरं. आणि ही जी महादेवाची जी पिंड आहे ही स्वयंभू इथं अखंड दगडातली आहे. अखंड दगडातली स्वयंभू आहे ना. हा नाही तेच म्हणजे आम्ही आता पाहिलं की एवढी पिंड जी आहे आमच्या तरी म्हणजे निदर्शना आली नाही. खूप मोठी पिंड आहे. त्याचा आकार किती असेल म्हणजे असा खूप मला वाटते भरपूर आहे. तो 6-7 फुटाच्या आसपास. हा 6-7 फूटच्या दरम्यान असेल. गणेशची आई आहे. चला मंडळी, जर आपल्याला सुद्धा अशा पौराणिक आणि इतिहासकालीन महादेवाच्या मंदिराचे दर्शन जर करायचं असेल तर आपण सुद्धा एक वेळ अवश्य भेट द्या. कोळेश्वर महादेव संस्थान, रोहिणखेड, तालुका मोताळा. हर हर महादेव.